आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान असा महामुकाबला होतो आहे दुबईमध्ये। दोन्ही प्रतिस्पर्ध्यांमधील हा महामुकाबला रंगणार आहे। आशिया कप T20 टूर्नामेंटमधील रोमहर्षक असा हा सामना असेल। भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होणार आहे। पाकिस्तानला पाणी पाजण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे। भारतीय संघाच्या विजयासाठी अनेक ठिकाणी होम हवन सुद्धा केलं जात आहे। तर दुबईमध्ये दोन्ही संघ आमने सामने येत आहेत। आज रात्री 8 वाजल्यापासून या सामन्याला सुरुवात होणार आहे। अर्थातच भारतीय संघाच्या विजयासाठी होम हवन केलं जात आहे। नागपूरमधनं ही दृश्य आपण बघतोय। नागपूर आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा क्रिकेट प्रेमींमध्ये आपल्याला तसाच उत्साह पाहायला मिळतोय। भारत पाकिस्तान सामना आणि दुबईमध्ये हा सामना रंगतो आहे। दुबईमध्ये हे दोन प्रतिस्पर्धी एकमेकांच्या समोर येणार आहे। आशिया कप T20 टूर्नामेंटमधील हा रोमहर्षक सामना। आशिया कपमध्ये एकूण सामने आहेत 18। भारत 10, पाकिस्तान 6 आणि अनिर्णित राहिलेले सामने आहेत 2। भारताने 10 सामने जिंकले, पाकिस्तानने 6, तर 2 सामने अनिर्णित राहिले। दुबईच्या मैदानाचा वेगळा इतिहास आहे। दुबईमध्ये पाकिस्तानने 2 सामने जिंकले तर भारताने 1 सामना जिंकला। तर 23 फेब्रुवारीला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान शेवटचा सामना झालेला होता। टीम इंडिया 6 विकेट्स राखून या सामन्यामध्ये जिंकलेली होती। आशिया कप T20 मध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे। आणि याविषयी आपण अधिक बोलूया। क्रिकेट समीक्षक निमिष पाडगावकर सर सध्या आपल्या सोबत आहेत। निमिष, अर्थातच भारत पाकिस्तान सामना म्हटला की एक उत्सुकता असते। यावेळची उत्सुकता किंवा यावेळची त्या सगळ्या सामन्याला असणारी बाजू वेगळी आहे। मात्र या सगळ्यामध्ये अर्थातच आजच्या सामन्याकडे आपण पाहिलं तर काय वाटतंय? आतापर्यंतचा एकूणच आपण इतिहास बघितला तर भारताचं पारडं अर्थातच जड आहे, पण दुबईचा इतिहास काहीसा वेगळं सांगतो। बरोबर आहे तुमचं। आणि तुम्ही जे मगाशी उल्लेख केला त्या चॅम्पियन्स ट्रॉफीला मी दुबईला होतो आणि भारताने जे पाणी पाजलं पाकिस्तानला ते बघितलं आपण। पण आता तुम्ही मला विचाराल बाकी सगळ्या घटना बाजूला ठेवल्या आपण समजा आणि फक्त क्रिकेटचा विचार केला तर दोन्ही संघांचं तुल्यबळ बघता भारताचं पारडं नक्कीच जड आहे असं मी म्हणेन। आणि मला वाटत नाही भारताला इथे विजय मिळवायला काय आज विशेष त्रास पडावा असं मी सामन्याच्या आधी बोलायचं धाडस करतोय। कारण दोन्ही संघाचं कागदावरचं तुल्यबळ बघितलं त्याशी तुम्ही बघाल तर पाकिस्तानला ओमानने पण झुंजवलं होतं त्यांच्या याच्याकरता। अर्थात त्यांची बॅटिंग फसली ओमानची म्हणून ते हरले। पण भारताकडे जेव्हा बुमराह असेल आणि त्याच्या साथीला दरका, पंड्या आणि शिवम दुबे, मला वाटतं भारत तेच कॉम्बिनेशन ठेवेल आणि फिरकी म्हणून कुलदीप आणि वरुण चक्रवर्ती। तर मला वाटत नाही पाकिस्तानची बॅटिंग जी पूर्वीची होती तेवढी आहे। अर्थात हा मुख्य मुकाबला असेल सलमान आगा आणि सूर्यकुमार यादव यांच्या कर्णधार पदाच्या कसोटीवर सुद्धा डावपेच कसे रचतात त्याच्याबद्दल। पण मला असं वाटतं की भारताला हा सामना जिंकायला काही विशेष अडचण यायला नको। दुबईला तुम्ही एक लक्षात घ्या, इथे हाय स्कोरिंग पिच नसतं, त्यामुळे माझ्या मते 160-170 धावा सुद्धा भारताने जर का प्रथम फलंदाजी करून केल्या तर त्या पुरेशा ठरू शकतात। अर्थात, आणि आपण उल्लेख केला त्याप्रमाणे सूर्यकुमार यादवची आज खऱ्या अर्थाने परीक्षा असणार। हो, कारण कुठच्याही कर्णधाराचं ना एक मूल्यमापन जे होतं ते अशा मोठ्या सामन्यात त्याची नेतृत्वाची कसोटी कशी होते त्याच्यावर होतं। आता भारतीय संघ आपण फार पुढे आलोय, म्हणजे विराट कोहली, रोहित शर्मा पासून आपण पुढे आलोय। आपण अडॉप्ट केलंय त्यांच्याशिवाय खेळणं सुद्धा। त्यामुळे आता मला वाटत नाही ते काही दडपण असेल की ते दिग्गज होते T20 वर्ल्ड कप आणि आता नाहीयेत वगैरे वगैरे। तर त्याच्यातनं आपण बाहेर आलेलो आहोत ऑलरेडी असं मला वाटतं। संक्रमण काळ होतं तो आपण इव्हन इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत पण बघितला, त्याचप्रमाणे मर्यादित षटकांच्या मालिकेत पण आपण बघतोच आहोत। त्यामुळे ते दडपण नक्की नसेल। पण तरी सुद्धा सूर्यकुमार यादव कसं असतं, एखादी प्रतिस्पर्ध्याची मूव जर का तुम्हाला वरचढ ठरत असेल तर त्यावेळेला तुम्ही तुमचे फिल्डिंग प्लेसमेंट कशी करता, बॉलिंग चेंजेस कसे करता आणि त्यांना परत काबूत कसं आणता याच्यावर पूर्ण अवलंबून असतं। त्यामुळे सूर्यकुमार यादवची खरी कसोटी आज असेल, मी म्हणेन T20चा कर्णधार म्हणून पास व्हायच्या ज्या काही पात्रता परीक्षा असतात त्यातली आधी पहिली परीक्षा त्याची आहे। त्यामुळे नक्कीच सूर्यकुमार यादववर सगळ्याचं लक्ष असेल, त्याचा फलंदाजीपेक्षा त्याच्या कर्णधार नेतृत्वाच्या कसोटीवर। अगदी खरं आहे। त्यामुळे अर्थातच आजच्या या सामन्याकडे सगळ्यांचं लक्ष। धन्यवाद पाडगावकर सर आपण केलेल्या सगळ्या विश्लेषणासाठी। आणि तर थेट जाऊयात, प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी काही तरुण क्रिकेटपटूंशी संवाद साधलेला आपण बघूयात।
आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आहे आणि आज मोठ्या प्रमाणात जे क्रिकेट प्रेमी असतात ते या सामन्यासाठी वाट पाहत असतात. पण पहलगामचा हल्ला झाल्यानंतर कुठेतरी आता या सामन्याला मोठ्या प्रमाणात विरोध होते. स्वतः ठाकरेंच्या सेनेकडून आज अनेक ठिकाणी आंदोलन घेण्यात आले. आपल्यासोबत काही क्रिकेट प्रेमी लोक आहेत. सर, दादा काय सांगाल, आज मोठ्या प्रमाणात लोक देखील सामना देखील काही लोक पाहतील पण काही लोकांचा विरोध आहे. आज भारत विरुद्ध पाकिस्तान मोठा हाय व्होल्टेज सामना आहे. माझ्या मते आजचा सामना भरपूर रोमांचक असणार आहे, कारण की इंडिया आणि पाकिस्तान नेहमी मोठी मॅच असते आणि बघता ही UAEला मॅच आहे, तर तिकडची पिच बघता स्पिनर लोकांसाठी पिच भरपूर चांगलं आहे. तर इंडियामध्ये चांगले स्पिनर आहेत. चक्रवर्ती आहे, अक्षर पटेल आहे, कुलदीप यादव आहे आणि पहिल्या मॅचमध्ये त्यांनी चांगले खेळले. तर माझ्या मते ही मॅच इंडिया बॉलिंगतर्फे चांगली खेळेल आणि जिंकेल. आपल्यासोबत अजून काही लोक आहेत. सर, काय सांगाल, मोठ्या प्रमाणात आज दादा काय सांगाल, आज सामना होतोय आणि विरोध देखील होतोय सामन्याला? मला वाटतं की इंडिया पाकिस्तान आता हे किती दशकं झाली हे चालू आहे, पण आपण खेळाडू म्हणून जर बघितलं तर मला वाटतं की जी टीम चांगली खेळणार ती नक्कीच जिंकेल. पण इंडिया पाकिस्तानच्या मॅचमध्ये कुठल्या इंडियनला विचारलं तर उत्तर तुम्हालाही माहिती आहे की आपण काय म्हणू. सो आम्ही वाट बघतोय संध्याकाळची. नक्कीच आपण जर पाहिलं की अनेक जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही या सामन्याची देखील वाट पाहत आहोत. आज मोठ्या प्रमाणात राज्यभरात आंदोलन होणार आहे, पण क्रिकेट प्रेमींचं भावना ही थोडी वेगळी पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुरेश, मी पद्मेश पवार, पुढाई न्यूज, मुंबई. तर दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असा हा सामना रंगणार आहे. दुबईमध्ये 8 वाजता रात्री या सामन्याला सुरुवात होईल. आशिया कप T20 टुर्नामेंटमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन प्रतिस्पर्धी आमने सामने येत आहेत. त्यामुळे अर्थातच सगळ्या क्रिकेट प्रेमींसाठी उत्सुकता असणारा असा हा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान. भारत पाकिस्तान रणमैदान कोण मारणार याकडे अर्थातच सगळ्या क्रिकेट प्रेमींचं लक्ष. मोठ्या कालावधीनंतर आता भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ समोरासमोर येत आहेत. मधल्या काळातल्या 2 देशांच्या तणावानंतर होत असलेला हा पहिला सामना आणि त्यामुळे सुद्धा आजच्या या सामन्याकडे लक्ष. ऑपरेशन सिंदूरचं दुःख सर्व भारतीयांच्या तसेच भारतीय क्रिकेटपटूंच्या मनात आहेच. त्याचा बदला ऑलरेडी घेऊन झालेलाच आहे. पण आज तो क्रिकेटपटू आपले घेतील याच्यात कोणतीही मनात शंका नाही. क्रिकेटपटू पूर्ण फाडून टाकणार आहे पाकिस्तानला आणि प्रचंड विजय आपला होणार आहे, यात काही कोणतीही शंका नाही. क्रिकेट रसिक म्हणून आपलं काय मत आहे? एकतर्फी मॅच होणार. पाकिस्तान नेहमीप्रमाणे माती खाणार आणि हारणारच. पाकिस्तानच्या जीवात आता काय राहिलेलंच नाहीये. क्रिकेटच्या मैदानात पण आता काय राहणार नाही त्यांचं. क्रिकेटच्या मैदानात देखील पाकिस्तानचा सुपडा साफ होणार आहे. काय सांगाल एकंदरीत याबाबत? नक्कीच आज पाकिस्तानचा सुपडा साफ तर होणारच आहे आणि भारत प्रचंड रन्सनी विजयी होणार.